नमस्कार, मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, तुम्ही आजच्या विशेष टायटल वाचत असेल. ॲडव्होकेट महेश मोहिते दक्षिण रायगडचे जिल्हा सरचिटणीस भाजप यांचे मटका आजुगार अवैध धंदा बंद करण्यासाठी पोलीस निरीक्षक SP रायगड यांना पत्र. अतिश गायकवाड, मुख्य संपादक AG मीडिया यांच्या मागणीला यश. मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की अलिबाग मध्ये सध्या मटका हा जुगार जोरात चालू आहे आणि त्या संदर्भात माझ्या हाती माहिती मिळाल्याच्या नंतर 17 जानेवारी 2024 रोजी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. मी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेला होता आणि त्या विषयाचं टायटल होतं अलिबागमध्ये मटका जुगार जोरात चालू, अभय कोणाचे, सत्ताधारी, विरोधक आणि पोलीस प्रशासन करतात तरी काय. मित्रांनो, अशा पद्धतीने मी माझ्या चॅनेलवर व्हिडिओ टाकून संबंधित ह्या बॅनरमध्ये जे सर्व राजकारणी, सत्ताधारी, विरोधक वगैरे आहेत यांना विनंती केलेली होती. कारण की तुम्ही राजकारण करताना, समाजकारण करत असता आणि ज्या जनतेच्या समस्या असतात त्यांचं निराकरण करणं हे तुमचं नेहमीच कर्तव्य राहिलेलं असायला पाहिजे. त्याच्यामुळे जो काही हा मटका जुगार अलिबागमध्ये जोरात चालू आहे त्या संदर्भात तुम्ही आवाज उठवून तो तात्काळ बंद करायला पाहिजे, असा माझा एकंदरीत त्या व्हिडिओ मागचा उद्देश होता. माझ्या व्हिडिओला विनंती देऊन सन्माननीय महेश मोहिते, रायगड जिल्हा, दक्षिण रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस यांनी एक पत्र पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहे. मित्रांनो, ते पत्र नक्की काय, त्या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे ते पहिल्यांदा तुम्हाला मी वाचून दाखवतो. ते पत्र तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रति माननीय पोलीस अधीक्षक रायगड, विषय अवैध मटका जुगार अड्ड्यावर तातडीने कारवाई करण्याबाबत. महोदय, उपरोक्त विषयान्वये विनंती अर्ज की अलिबाग तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मटका जुगाराचे अवैध अड्डे मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे सुरू असल्याचे प्रसार माध्यमातून दिसून येत आहे. हा मला वाटते मीच प्रसारित केलेला व्हिडिओ त्यांच्या हाती लागलेला असावा, कारण की मटका जुगारावर शक्यता कोण बोलताना मला कधी दिसत नाही. यामुळे आपल्यातील तरुण पिढी हा जुगाराच्या नादाला लागला असून कौटुंबिक कल्याणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उदरनिर्वाह करता कमावलेले पैसे मटका व जुगाराच्या अड्ड्यावर उडवणारी तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसते. विशेष करून ग्रामीण भागामध्ये हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोकत असून त्यास आळा बसवणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक युवक देशोधडीला लागलेले कुटुंब व चांगल्या मार्गावर येतील व त्यांच्यातील कलह संपुष्टात येईल. याकरता तातडीने अवैध मटका जुगार यावर व्यवसाय करणाऱ्या अवैध अड्ड्यावर, त्यांच्यावर चालकावर, मालकांवर तातडीने कारवाई करावी. विनंती, महेश मोहिते. प्रत सविनय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी. मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांनी एक आजच 24 जानेवारी रोजी रायगड पोलीस अधीक्षक यांना पत्र दिलेले आहे. मित्रांनो, पत्रकाराचं काम असतं की समाजातील ज्या समस्या आहेत त्या गोष्टी जनतेसमोर मांडणे, राजकारण्यांसमोर मांडणे आणि त्या दृष्टिकोनातून जनतेला न्याय मिळवून देणे आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. येणाऱ्या कार्यकालामध्ये सुद्धा बाकीचे सर्व राजकारण्यांना महेश मोहिते यांच्या या वागणुकीने जर काही धडा शिकवून मिळाले असतील आणि त्यांचे डोळे जर उघडले तर ते सुद्धा अशा पद्धतीने हे अवैध मटका जुगाराचे बंद करण्यासाठी काहीतरी तातडीने प्रयत्न करतील असं आपल्याला दिसेल की नाही दिसेल हे येणाऱ्या कार्यकालामध्ये आपल्याला समजेल. परंतु त्याने अशा पद्धतीने काही प्रयत्न केले तर निश्चितच आपण सुद्धा त्यांचे व्हिडिओ बनवून त्यांनी काय प्रयत्न केले ते जनतेसमोर टाकू. मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ मला बनवायचा होता. याच्यामध्ये मला जास्त काही सांगायचं नाही आहे. जे मटका जुगाराचे मालक चालक आहेत त्यांचा मटका कोणच बंद पडू शकत नाही अशा हुशारकीने, अशा ताकदीने ते नेहमी बोलतात. त्याच्यामुळे
त्यांचा मटका व्यवसाय किंवा धंदे भविष्यामध्ये बंद पाडतात की नाही, कारण की आज असे मोठमोठे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुद्धा या अवैध धंद्याच्या विरोधात समोर आता आलेले आहेत। आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने गांभीर्याने विचार घेऊन यांच्यावर कडक कारवाई कशा पद्धतीने करतो, त्यांचे धंदे बंद होतात की नाही, व्हॉट्सअपवर धंदे चालतात की नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं अगत्याचं ठरेल। मित्रांनो, मला ह्याच्यामध्ये जास्त काही सांगायची आवश्यकता वाटत नाही। मी महेश मोहिते, ॲडव्होकेट महेश मोहिते, दक्षिण रायगडचे जिल्हा सरचिटणीस भाजप यांचे एजी मीडियाचा मुख्य संपादक या नात्याने विशेष आभार मानतो की साहेब, तुम्ही कुठेतरी माझा व्हिडिओ पाहिला असाल आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने अतिश गायकवाड हा समाजातील लोकांच्या समस्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्याच्यासाठी तुम्ही विशेष करून प्रयत्न करून अशा पद्धतीने हे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी समोर आला, त्याच्याबद्दल तुमचे विशेष आभार। असेच कामं करत राहा आणि जनतेच्या समस्या सोडत राहा, असा मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो। अजून मला काही सांगायची आवश्यकता वाटत नाही मित्रांनो, परंतु ही लढाई अधिक पुढे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू राहील। जोपर्यंत हे मटक्याचे धंदे बंद होत नाही तोपर्यंत मी अशाच पद्धतीने काम करत राहणार। पुन्हा एकदा महेश मोहिते यांचे विशेष आभार। इथेच थांबतो। जर काम आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।